नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 2 संख्यांवरील क्रिया, उपघटक गुणाकार, व्यवसाय 4. प्रश्न पहिला, 3 गुणिले 4 म्हणजे टिंबटिंबचा पाढा 4 पर्यंत म्हणणे. विद्यार्थी मित्रांनो, 3 गुणिले 4 म्हणजे 3चा पाढा 4 पर्यंत म्हणणे किंवा 4चा पाढा 3 पर्यंत म्हणणे. पण या ठिकाणी टिंबटिंबचा पाढा 4 पर्यंत म्हणणे, तर 3चा पाढा 4 पर्यंत म्हणणे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2, 5 गुणिले 6 बरोबर 30 या गुणाकारात टिंबटिंब गुणक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5 गुणिले 6 आणि उत्तर आलं 30. तर या ठिकाणी मित्रांनो, हा जो 6 आहे, या 6ला आपण म्हणतो गुणक. 6ने आपण गुणतोय आणि ज्या संख्येला गुणतो ती संख्या आहे 5 मित्रांनो, त्याला आपण म्हणतोय गुण्य. म्हणजे 6ने गुणतो 5ला, मग 5 झाला गुण्य, गुणक झाला 6 आणि मित्रांनो जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो गुणाकार. आपल्याला प्रश्न विचारलाय 30 बरोबर 30 या गुणाकारात टिंबटिंब गुणक आहे. तर मित्रांनो गुणक हा आहे 6. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6. प्रश्न नंबर 3, 4 गुणिले 7 बरोबर 28 या गुणाकारात टिंबटिंब गुण्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4 गुणिले 7 बरोबर 28. आता या ठिकाणी मित्रांनो गुण्य आपल्याला विचारलाय. गुण्य म्हणजे कोणत्या संख्येला आपण गुणतोय, तर 4ला गुणतोय म्हणजे 4 झाला गुण्य. ज्या संख्येने गुणतोय 7ने गुणतोय म्हणजे 7 झाला गुणक आणि जे आपलं उत्तर येतं मित्रांनो त्याला आपण म्हणतो गुणाकार. गुण्य आहे 4 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न नंबर 4, खालीलपैकी कोणत्या गुणाकाराचे उत्तर 12 येईल. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक अ 5 गुणिले 2 म्हणजे 2 पंचे 10. पर्याय क्रमांक ब आहे मित्रांनो 3 गुणिले 4 4 त्रिक 12. पर्याय क्रमांक क 2 गुणिले 6 6 दुणे 12 आणि पर्याय क्रमांक आहे ड 4 गुणिले 4 4 चोक 16. मित्रांनो 12 उत्तर पर्याय क्रमांक ब आणि क या दोन पर्यायांचं येतं. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब व क. प्रश्न नंबर 5, 6 गुणिले 4 बरोबर 24 या गुणाकारात टिंबटिंब गुणक व टिंबटिंब गुणाकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 6 गुणिले 4. आता या ठिकाणी आपल्याला गुणक विचारलाय. ज्या संख्येने आपण गुणतो मित्रांनो 4ने गुणणार आहोत म्हणजे 4 झाला गुणक व टिंबटिंब गुणाकार आहे. तर 6 चोक 24 24 हा गुणाकार आहे. म्हणजे आपलं मित्रांनो उत्तर आहे 4 आणि 24 म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6, 4 गुणिले 4 हा गुणाकार किती येतो. मित्रांनो 4 गुणिले 4 4चा पाढा 4 पर्यंत म्हणणे 4 चोक 16 म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 16. प्रश्न नंबर 7, गुण्य टिंबटिंब व गुणक 5 असेल तर गुणाकार 40 येतो. विद्यार्थी मित्रांनो, गुण्य आपल्याला दिलेला नाहीये, गुणक दिलाय आपल्याला. ज्या संख्येने गुणायचं ती संख्या आहे 5 आणि आपला गुणाकार येतो मित्रांनो 40. तर मग कोणत्या संख्येनं कोणत्या संख्येला गुणल्यानंतर मित्रांनो उत्तर 40 येईल. तर पर्यायामध्ये जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो 5ने जर आपण 8ला गुणलं म्हणजे या ठिकाणी गुण्य हा 8 आहे व गुणक 5 आहे. तर 5 8 40 मित्रांनो गुण्य आहे 8. म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 8. प्रश्न नंबर 8, 9 गुणिले 0 बरोबर किती. विद्यार्थी मित्रांनो, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर गुणाकार हा 0 येतो. म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0. प्रश्न नंबर 9, 5 गुणिले 1 बरोबर किती. विद्यार्थी मित्रांनो, 1चा पाढा 5 पर्यंत म्हणा किंवा 5चा पाढा 1 पर्यंत म्हणा. 1 5 5 किंवा 5 1 5.
9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 10 3 9 टिंबटिंब. विद्यार्थी मित्रांनो 3चा पाढा 9 पर्यंत म्हणा किंवा 9चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 3 9 27. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 27. 3 9 म्हणजे 3चा पाढा 9 पर्यंत म्हणणे. उत्तर आहे 27. प्रश्न नंबर 11 4 गुणिले चौकट बरोबर 12. विद्यार्थी मित्रांनो कोणत्या संख्येनं 4ला गुणलं म्हणजे उत्तर 12 येतं. पर्यायामध्ये जर बघितलं आपण तर 3 चौक 12. या ठिकाणी 3ने जर आपण 4ला गुणलं तर उत्तर 12 येतं. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12 टिंबटिंब 7 28. आता मित्रांनो या ठिकाणी पर्यायामध्ये जर बघितलं आपण तर 4 7 28. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4. प्रश्न नंबर 13 2ची 8 पट म्हणजे टिंबटिंब या संख्येची चौपट. विद्यार्थी मित्रांनो 2ची 8 पट म्हणजे 2 गुणिले 8. तर 2 8 16. आता ही 16 ही संख्या कोणत्या संख्येची चौपट आहे तर मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं तर 4ची चौपट आहे 16. 4 गुणिले 4 बरोबर 16. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न नंबर 14 सोबतच्या गुणाकारात फुलीच्या जागी असणारा अंक पर्यायातून शोधा. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गुणाकार दिलेला आहे दशक आणि एकक आणि या ठिकाणी 4 गुणिले 8 म्हटलंय मित्रांनो. 8चा पाढा 4 पर्यंत म्हणा. 8 चौक 32. मित्रांनो आपलं उत्तर 32 येतंय. म्हणजे एकक स्थानी आपल्याला 2 दिलेला आहे. दशक स्थानी कोणता अंक असेल तर दशक स्थानी 3 हा अंक असेल. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न नंबर 15 टिंबटिंबचा पाढा व 3चा पाढा मिळून 5चा पाढा तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो कोणता आणि 3चा पाढा तर मित्रांनो 2चा आणि 3चा पाढा म्हणजे झाले 5. 2चा आणि 3चा पाढा मिळून 5चा पाढा तयार होतो. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2. प्रश्न नंबर 16 ज्या संख्येला गुणायचे त्या संख्येला टिंबटिंब म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येला गुणायचं आहे त्या संख्येला गुण्य म्हणतात आणि ज्या संख्येनं गुणणार आहोत त्या संख्येला आपण गुणक म्हणतो. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुण्य. प्रश्न नंबर 17 गुण्य गुणिले टिंबटिंब बरोबर गुणाकार रिकाम्या जागी येणारा पर्याय शोधा. मित्रांनो गुण्य गुणिले गुणक म्हणजे गुणाकार. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुणक. प्रश्न नंबर 18 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक चौकट बरोबर 15 रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा. मित्रांनो 3 अधिक 3 6 7 8 9 10 11 12. मग आणखीन 12 मध्ये किती मिळवणार म्हणजे 15 होणार. तर 12 मध्ये मित्रांनो आणखी आपण 3 मिळवणार. म्हणजे थोडक्यात 3 5 15. म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न नंबर 19 खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. मित्रांनो चुकीच्या जोडीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. 5 गुणिले 3 5 त्रिक 15 बरोबर 4 गुणिले 4 4 चौक 16 बरोबर 2 गुणिले 9 9 दुने 18 होतात. मित्रांनो हा चुकीचा पर्याय आहे. आणि 3 गुणिले 7 7 त्रिक 21 बरोबर आहे. मित्रांनो 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा मित्रांनो चुकीच्या जोडीचा पर्याय आहे. प्रश्न नंबर 20 खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. मित्रांनो चुकीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 कोणतीही संख्या व 0 यांचा गुणाकार 0 येतो. विद्यार्थी मित्रांनो हे विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येचा आणि शून्याचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार हा 0 येतो. पर्याय क्रमांक 2 कोणतीही संख्या व 1 यांचा गुणाकार तीच संख्या येतो. विद्यार्थी मित्रांनो हे विधान सुद्धा बरोबर आहे. कोणतीही संख्या आणि 1 यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार हा तीच संख्या येतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे ज्या संख्येला गुणायचे त्या संख्येला गुणक
म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येला गुणायचं आहे त्या संख्येला आपण गुण्य म्हणतो आणि ज्या संख्येने गुणणार आहोत त्याला आपण गुणक म्हणतो. तिसरा पर्याय हा मित्रांनो चूक आहे. पर्याय क्रमांक 4, गुण्य व गुणक यांची अदलाबदल केल्यास गुणाकार तोच येतो. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. गुण्य आणि गुणक यांची आपण अदलाबदल केली तर गुणाकार हा तोच येतो. मग 20व्या प्रश्नामध्ये मित्रांनो चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 21, खालील पर्यायातील योग्य पर्याय शोधा. मित्रांनो 4 पर्याय आहे, यातला योग्य पर्याय शोधायचा आहे. बे 7 12, बे 9 16, बे 8 16, बे 4. मित्रांनो, या 4 पर्यायातला योग्य पर्याय कोणता आहे तो तुम्ही ओळखायचा आहे आणि तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. या ठिकाणी व्यवसाय नंबर 4 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.